गुड आफ्टरनून गाईज. याच्या अगोदर आपण डिमल्टिप्लेक्सर बघितलं, त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले. आता बघूया एन्कोडर. तर एन्कोडर म्हणजे काय असतं बघूया. अ डिजिटल सर्किट लाईक कॅल्क्युलेटर इज हॅव्हिंग इनपुट नंबर ऑफ नंबर्स फ्रॉम 0 to 9 expressed as a common input, but calculator is a digital circuit. It accepts only binary code in order to process the data. Internally, it uses an encoder circuit to convert decimal number into binary code. To understand the machine that which number is pressed, the next number is also converted into its binary code, and these two data are processed. Suppose addition. In this process, the machine performs addition by an adder circuit as explained in the last chapter by binary adder. The output of binary adder is a binary code, so it cannot be displayed directly. It is converted back to decimal number and displayed by using a display like 7-segment display. The circuit that converts binary code into decimal number is called decoder. It in computer it uses keyboard. It is accepting ASCII code. Its encoder is converting into data, input data into ASCII to process the computer data. Let us see a simple BCD encoder known as decimal to binary encoder. ओके, याच्यामध्ये एन्कोडर आहे. एन्कोडर काय करतं, जे नंबर आहेत, एखादा नंबर, एखादा कॅरेक्टर, ते जे आहे त्याला एन्कोड करतं, बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं, कोड करतं, त्याला बोलतात एन्कोडर. एक्झाम्पल म्हणजे आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं की कॅल्क्युलेटरचं. कॅल्क्युलेटरमध्ये आपण 0 to 9मध्ये नंबर दाबला, ॲडिशनचा नंबर आहे समजा, तर त्याच्यानंतर काय करतं, ते कॅल्क्युलेटरमध्ये डिजिटल सर्किट असते. ते काय करतं, ते जे सिग्नल आहे डेसिमल, ते नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करतं. आणि जर 2 नंबर ॲड करायचे असेल, मग आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो बघा, बायनरी ॲरिथमॅटिक सर्किटमध्ये कोणतं बायनरी ॲडर, तर त्याच्यामध्ये ते ॲड होतं आणि ॲड झाल्यानंतर त्याचं जे आउटपुट येतं ते आउटपुट बायनरी फॉर्ममध्ये येतं. आणि तेच बायनरी फॉर्म डायरेक्टली कॅल्क्युलेटर डिस्प्ले करू शकत नाही LCDवर, मग ते डिस्प्लेवर. मग ते काय करतं, रिकन्वर्ट करतं, बायनरीचं कन्वर्जन डेसिमलमध्ये करतं. त्या प्रोसेसला म्हणतात डिकोडर. ओके, तर असं आहे एन्कोडर. आणि एक एक्झाम्पल म्हणजे जो कीबोर्ड असतो कम्प्युटरचा, तो आपण कॅरेक्टर जर दाबला तर तो ASCII टाईपचा असतो. ASCIIचं फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तर ते जर आपण प्रेस केलं तर बायनरीच्या फॉर्ममध्ये 7 बिट बायनरीच्या फॉर्ममध्ये. तर जे कीबोर्ड वापरतो ते ASCII टाईपचा असतो. ASCIIचा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ते काय करतं, 7 बिट बायनरीच्या फॉर्ममध्ये कम्प्युटरला देतं. मग कम्प्युटर त्याचं प्रोसेसिंग करतं पुढे, आणि प्रोसेस झाल्यानंतर ते कशामध्ये, बायनरीच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते प्रोसेस झाल्यानंतर ASCII कोडच्या फॉर्ममध्ये नंतर काय होतं, ते रिकन्वर्ट करतं. त्याचे डिकोडर वापरून ते आपल्याला जे कॅरेक्टर आहे ते डिस्प्लेवर दिसतं आपल्याला स्क्रीनवर. ओके, तर आता आपण बघूया BCD एन्कोडर, किंवा त्याला बोलतात डेसिमल टू बायनरी एन्कोडर किंवा BCD एन्कोडर. तर याच्यामध्ये कसं प्रोसेस असतं ते बघूया. ओके, an encoder is a combinational circuit that converts the standard input into a coded signal. The BCD encoder thus converts a decimal number into BCD code. It
uses 10 switches representing numbers 0 to 9 just like a calculator keypad. When a particular decimal number is placed by operating its switch, it then connect high voltage signal 5 volt to the corresponding OR gate. It automatically generates this equivalent BCD code. For instance, when 0 is pressed, refer figure 7.1, it is kept open for the OR gate circuit. The output of the encoder will be ABCD is equal to 0 0 0 0. Then switch 3 is pressed. The C and D or gates have high inputs, therefore the output of encoder is ABCD is equal to 0 0 1 1. ओके, तर याच्यामध्ये कसं असतं एनकोडर. आता BCD एनकोडर हे काय, एनकोडर इज द कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट ते काय करतं, एक स्टँडर्ड डेसिमल नंबरचं कन्वर्टर कोडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं. स्टँडर्ड इनपुटचं कन्वर्जन कोडेड फॉर्ममध्ये करतं. आता BCD एनकोडर काय करतं, डेसिमल नंबरचं कन्वर्जन BCD नंबरमध्ये करतं, BCD कोडमध्ये, राईट. तर याच्यामध्ये डेसिमल नंबरचे कसं वापरतात, 10 नंबर 0 to 9 ते नंबर कशाचे, जस्ट लाईक कॅल्क्युलेटर कीपॅडसारखे. आणि त्याच्यानंतर ते नंबर जर प्रेस केलं तर त्याच्यामध्ये जर नंबर प्रेस केलं तर ते त्या लाईनला हाय व्होल्टेज मिळतं आणि त्याच्यानुसार करस्पॉन्डिंग ऑर गेट काय होतं, आउटपुट देतं. आणि मग असं करत ऑटोमॅटिकली काय जनरेट होतं, BCD कोड जनरेट होतं. आता आपण बघूया की डायग्राममध्ये बघूत. आता तर डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बघा. एक BCD डेसिमल टू BCD एनकोडर आहे. तर याच्यामध्ये बघा की 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. नंतर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे स्विचेस कनेक्ट केलेले आहे. आणि त्याच्यानंतर एक स्विच लावलेला आहे आणि एक हॉरिझॉन्टल लाईन आहेत प्रत्येकाला, राईट. आता याच्यामध्ये जर आपण 5 व्होल्टचं 0 जर बीट प्रेस केलं तर त्याच्यामध्ये ते ओपन ठेवलं आहे, कारण इनिशियल जे ABCD आउटपुट आहे तो 0 0 0 देतं डायरेक्टली इनिशियली, राईट. म्हणजे तो ओपन ते कनेक्ट करायची गरज नाही, तो डायरेक्टली 0 ओपन ठेवलं आहे, राईट. आणि याच्यानंतर जर पिन नंबर 1 प्रेस केलं तर पिन नंबर 1 केल्यानंतर काय होतं, तर जे ऑर गेटचं आउटपुट आहे, डी ऑर गेटचं आउटपुट ते 1 होतं. याला हे तुम्हाला आउटपुट मिळतं 0 0 1. 2 प्रेस केलं तर तुम्हाला आउटपुट मिळतं 0 0 1 0. 3 प्रेस केलं तर 0 0 1 1. 4 प्रेस केलं तर 1 0 1 0 0. 5 प्रेस केलं तर 1 0 1 0 1. 6 प्रेस केलं तर 0 1 1 0. 7 प्रेस केलं तर 1 1 1. 8 प्रेस केलं तर 1 0 0 0. आणि 9 प्रेस केलं तर 1 0 0 1. ओके, असं आपल्याला मिळतं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, तर बघा, जर ABCD हे आउटपुट आहेत ऑर गेट ABCDचे. आणि नंतर पहिला जे D नंबरचं ऑर गेट आहे त्याला इनपुट जे कनेक्ट केलेलं आहे, तर ते इनपुट आहे 1 3 5 7 आणि 9. आणि जे D नंबरचा ऑर गेट आहे त्याला इनपुट कनेक्ट केलेलं आहे 2 2 3 आणि 6 7. ओके, 3 नंबर B नंबरचा जो ऑर गेटचा आउटपुट आहे तो त्याचं इनपुट कनेक्ट केलेलं आहे 4 5 6 7. आणि नंतर शेवटचा जो आहे त्याला 8 आणि 9. तर कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याचा ट्रूथ टेबल असतो ABCD 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असं जर असेल ना, तर त्याचं जर ट्रूथ टेबलनुसार ABCD तुम्हाला आउटपुट मिळतं
ए बी सी डी, ए एम एस बी आणि बी एल एस बी आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला आउटपुट काय मिळतं, 0 0 0 0 0 1 0 1 0 1 1 0 0 1 0 0 1 0 0 0 1 0 1 0 1 1 0, नंतर 0 1 1 1 1 0 0 0 आणि 1 0 0 1 असं ए बी सी डी. एम एस बी बीट ए आणि एल एस बी बीट डी असं. ओके, नंतर बघूया फिगर 4.7 also shows an encoder IC 74147, a decimal to BCD encoder. It has decimal inputs x1 to x9 with respect to pins 1 to 5 and 10 to 13. The encoder output is generated from the pin number 14, 6, 7 and 9. The pin number 16 and pin number 8 are supply pins. IC 74147 is the priority encoder. It gives the priority to the highest order input. Suppose inputs x3, x4 and x8 are pressed simultaneously, then it gives priority to 8. It will produce the BCD output 8, that is 1 0 0 0. IC 74147 has the active low pin. It is sensing low input and output with bubbles indicate the active low output. Refer your practical observation by using IC 74147 while performing a practical for encoder. जेव्हा आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करू तेव्हा ही आय सी आपल्याला बघायची. म्हणजे आय सी 74147 आहे. ही आय सी आहे प्रायोरिटी एन्कोडरची, म्हणजे ती डेसिमल टू बी सी डी एन्कोडरच आहे आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी एन्कोडर आहे. आता याच्यामध्ये पिन नंबर x1ला आहे, पिन नंबर 1ला आहे x4 इनपुट, पिन नंबर 2ला आहे, पिन नंबर 2ला आहे x5 इनपुट, पिन नंबर 3ला आहे x6, पिन नंबर 7ला x7, पिन नंबर 1ला x4, पिन नंबर 2ला x5, पिन नंबर 3ला x6, पिन नंबर 4ला x7, पिन नंबर 5ला x8 आणि पिन नंबर 6ला आउटपुट बी, पिन नंबर 7ला आउटपुट सी, पिन नंबर 8ला ग्राउंड, पिन नंबर 9ला आउटपुट डी, पिन नंबर 10ला x0, पिन नंबर 11ला x1, पिन नंबर 12ला x2, पिन नंबर 13ला x3, पिन नंबर 14ला आउटपुट ए, पिन नंबर 15ला नो कनेक्शन आणि पिन नंबर 16 VCC. ओके, याच्यामध्ये जे बबल दिलेले आहेत इनपुटला, म्हणजे जे बबल दिलेले आहेत पिनला, ते काय आहे, ॲक्टिव्ह लो इनपुट आणि ॲक्टिव्ह हाय इनपुट, ॲक्टिव्ह लो इनपुट आणि ऑल्सो ॲक्टिव्ह लो इनपुट, ॲक्टिव्ह लो आउटपुट प्रायोरिटी एन्कोडर आहे. म्हणजे 0 जर दिलं तर ते आउटपुट तुम्हाला ते आय सी ऑपरेट होणार आणि ते काय होणार, तुम्हाला आउटपुट पण ॲक्टिव्ह लो आउटपुटच देणार. ओके, तर ही आय सी आहे 5 व्होल्ट VCC सप्लायवर चालणारी. त्याला 16 व्होल्टला पिन नंबर 16ला VCC, पिन नंबर 8ला ग्राउंड आहे. ओके, तर याच्यामध्ये इनपुट आहेत x1, x2, x3 अप टू x9. आउटपुट आहेत ABCD. ए हा MSB आहे आणि डी हा LSB आउटपुट बिट. आणि याच्यामध्ये हाय प्रायोरिटी एन्कोडर. प्रायोरिटी एन्कोडर म्हणजे याच्यामध्ये जर आपण प्रेस केलं, पिन नंबर प्रेस केलं 5, 6 आणि म्हणजे पिन नंबर प्रेस केलं, सपोज x7, x8 आणि x9 असं प्रेस केलं, तर याच्यामध्ये ही आय सी काय करते, प्रायोरिटी एन्कोडर असल्यामुळे जी हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे x9ला अगोदर सिलेक्ट करणार आणि त्याचं आउटपुट आपल्याला काय देणार 1 0 0 1. नंतर x8 म्हणजे त्याचं आउटपुट देणार 1 0 0 0. नंतर x7 आउटपुट देणार 0 1 1 1. असं प्रायोरिटी एन्कोडर आय सी आहे, IC 74147. हे आपल्याला
प्रॅक्टिकलमध्ये बेटर वेनी समजून घेता येईल आणि बघता येईल. ओके, एवढं कळालं का सगळ्यांना? ओके देन आता बघूया. आता बघू हे BCD टू डेसिमल टू BCD एन्कोडर कळालं का सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? नाही, ठीक आहे. आणि प्रायोरिटी एन्कोडर. आता याच्यानंतर बघूया डिकोडर. सेम त्याचं भाऊच आहे, अपोजिट प्रोसेस. इट इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट दॅट कन्वर्ट्स एन्कोडेड सिग्नल बॅक टू इट्स ओरिजिनल फॉर्म. म्हणजे जे एन्कोडेड कोड आहे, बायनरी कोडेड आहे, ते कशामध्ये? ओरिजिनल फॉर्म म्हणजे रिकॉग्नायझेबल कॅरेक्टरमध्ये, सिम्बॉलमध्ये काय करतं? कन्वर्ट करतं डिकोडर. ओके, इट इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट दॅट कन्वर्ट्स एन्कोडेड सिग्नल बॅक टू ओरिजिनल फॉर्म. ओरिजिनल फॉर्ममध्ये एन्कोडेड झालेले सिग्नल कन्वर्ट करतात. ओके, फॉर इन्स्टन्स BCD कोड इज कन्वर्टेड इनटू डेसिमल नंबर बाय BCD टू डेसिमल डिकोडर. आता याच्यामध्ये आपल्याला BCD कोड कन्वर्ट करतं डेसिमल नंबरमध्ये आणि त्यालाच नाव दिलेलं मग BCD टू डेसिमल डिकोडर. ओके, कोडेड फॉर्मचं ओरिजिनल फॉर्ममध्ये. आता आपण जे डेसिमल टू BCD एन्कोडर केलं होतं त्याच्या उलटं करायचं. आता BCD टू डेसिमल डिकोडर. Okay, the decoder circuit performed exactly reverse functions. It accepts coded inputs and generates the desired standard output. हे काय करतं? एन्कोडरची ऑपोजिट प्रोसेस आहे. म्हणजे हे कोडेड फॉर्ममध्ये इनपुट घेतं आणि डिझायर स्टँडर्ड आउटपुट देतं, जसं आपल्याला पाहिजे तसं. आता रेफर फिगर 4.8. इट शोज द लॉजिक सिम्बॉल्स ऑफ डेसिमल टू BCD एन्कोडर अँड BCD टू डेसिमल डिकोडर. आता जे सिम्बॉल दाखवलेत खाली ते आहे BCD टू डेसिमल टू BCD एन्कोडर आणि BCD टू डेसिमल डिकोडर. आता एन्कोडर आणि डिकोडरमधले डायग्राम बघा. आता याचे सिम्बॉल बघा. एन्कोडरमध्ये काय इनपुट काढले? डेसिमलचे 10 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. आणि त्याचे आउटपुट काढलेत ABCD, त्याला बोलतात BCD आउटपुट. आता इथं बघा, डिकोडरचं उलट आहे. म्हणजे ABCD हे इनपुट असतील म्हणजे त्याला बोलतात ABCD, 4 इनपुट म्हणजे BCD इनपुट. आणि मग डेसिमल आउटपुट कोणते? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ते डेसिमल आउटपुट, याला बोलते. हे सिम्बॉल आहे डिकोडरचं. ओके, तर आता बघूया आपण काय BCD टू डेसिमल डिकोडर म्हणजे काय. The circuit diagram of BCD to decimal decoder is nothing but the circuit of the demultiplexer. आता काय? The circuit diagram of BCD to decimal decoder is nothing but the circuit of demultiplexer. रेफर 4.9. तर हे जे डिकोडर आहे कोणतं? BCD टू डेसिमल डिकोडर, ते डिमल्टिप्लेक्सर सारखं सर्किट दाखवतं. अँड कम्पेअर इट विथ BCD टू डेसिमल डिकोडर. डिमल्टिप्लेक्सर सर्किट आहे, राईट. तर त्याला म्हणजे ते काय तो म्हणजे डिमल्टिप्लेक्सर जो सर्किट आहे त्याला जर कम्पेअर केलं तर त्याच्यावरून BCD टू डेसिमल डिकोडर आपल्याला बनवता येतं. ॲज शोन फिगर 4.9. ते नेक्स्ट फिगरमध्ये आहे, राईट. तर सिलेक्ट लाईन्स ऑफ डिमल्टिप्लेक्सर कॅन बी यूज ॲज अ BCD इनपुट. आता सिलेक्ट लाईन जे आहे ते काय करता येतं? तर याच्यामध्ये जे आहे तो डिमल्टिप्लेक्सर आपल्याला 1:16 डिमल्टिप्लेक्सर हा डिकोडर बनवता येतं. म्हणजे त्याच्यामधले किती 4 जे सिलेक्ट लाईन आहे त्याला ॲज इथं BCD इनपुट म्हणून वापरता येतं. सिलेक्ट लाईन्स ऑफ डिमल्टिप्लेक्सर कॅन बी यूज ॲज अ BCD इनपुट. ABCD ॲज अ इनपुट म्हणून सिलेक्ट लाईनला वापरू शकतो. अँड द डेटा लाईन इज रिमूव्ड फ्रॉम द डिमल्टिप्लेक्सर सर्किट. आणि याच्यामधून जी एक लाईन असते ना डिमल्टिप्लेक्सरची डेटा लाईन, ते याच्यापासून रिमूव्ह करता येते. देर आर टोटल 10 आउटपुट्स. Y0 to Y9. This circuit is called as 1 of 10 decoder. तर याला किती आउटपुट असतं? Y0 to Y9.
आणि म्हणून या सर्किटला काय पण बोलतात वन ऑफ 10 डिकोडर पण बोलतात, बिकॉज ओनली वन ऑफ द 10 आउटपुट लाईन इज हाय. म्हणजे 10पैकी एकच लाईन काय होते ॲट अ टाईम एका वेळेला हाय राहते, म्हणून त्याला वन ऑफ 10 डिकोडर बोलतात. इफ द आउटपुट इज ॲक्टिव्ह लो, दिस कॅन बी ऑप्टेन्ड बाय रिप्लेसिंग अँड गेट बाय नॅन्ड गेट. जर आउटपुट ॲक्टिव्ह लो जर असेल तर अँड गेटच्या जागी काय नॅन्ड गेट वापरतात. ओके, तर आता याची डायग्राम बघूयात आपण. आता ही जी डायग्राम आहे BCD टू डेसिमल डिकोडर, BCD टू डेसिमल डिकोडरची. हां, याच्यामध्ये किती बघा, जे 4 इनपुट आहेत म्हणजे ABCD, त्याला नॉट गेट लावून आपण व्हर्टिकली प्रेस हे केलेलं आहे. ABCD म्हणजे ए, आणि नंतर होणार नॉट गेट लावून नंतर आउटपुट A कॉम्प्लिमेंट, बीचं B कॉम्प्लिमेंट, Cचं C कॉम्प्लिमेंट, Dचं D कॉम्प्लिमेंट रिस्पेक्ट टू नॉट गेट लावल्यानंतर. नंतर याच्यामध्ये अँड गेट लावले. किती इथं अँड गेट लावलेत, मग अँड गेट किती 10, म्हणजे अँड गेट 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, आणि मग त्याचं आउटपुट असणार आहे अँड गेट तर Y0 Y1 Y2 Y3 Y4 Y5 Y6 Y7 Y8 आणि Y9. ओके, आणि नंतर जे अँड गेटचं इनपुट आहे राईट, अँड गेटचं जे अँड गेट 0 जो आहे त्याचा जो इनपुट आहे ते कोणाला कनेक्ट केलेलं आहे असणार A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट, C कॉम्प्लिमेंट, D कॉम्प्लिमेंटला. अँड वनचा अँड वनचा काय 0 0 1ला म्हणजे A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट, C कॉम्प्लिमेंट, D. नंतर टूचा कनेक्ट करणार A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट, C आणि D कॉम्प्लिमेंट. राईट, असं करत करत जो शेवटचा D9 आहे, D9चं कसं असणार A B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट D अशी कनेक्ट केलेलं असणार. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. राईट, आणि जर याचं आउटपुट ॲक्टिव्ह लो हवा असेल तर अँड गेटच्या जागी नॅन्ड गेट रिप्लेस करता येतो. ओके, आता याचं वर्किंग बघूयात आपण कसं होतं. तर वर्किंगमध्ये व्हेन BCD input is ABCD is equal to 0 0 0 0, the first AND gate input is 1 1 1 1 1. म्हणजे जर काय असेल, जर AND गेट म्हणजे ABCDचं जे 0 0 जर असेल, ABCD जर 0 0 असेल तर अँड गेटचं जे आउटपुट आहे तर अँड गेटचं आउटपुट तुम्हाला मिळतं 1 1 1 1. झिरो झिरो असेल तर फर्स्ट अँड गेट इनपुट ओके काय, जर ABCD जर 0 0 0 असेल तर फर्स्ट अँड गेटचे जे इनपुट आहेत 1 1 1 1 मिळतात. का, तर त्याचे कॉम्प्लिमेंटरी इनपुट जोडलेत ना आपण, म्हणून 1 1 1 1 मिळतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की इट एनेबल्स दिस अँड गेट अँड मेक्स Y0 इज इक्वल टू 0. आणि त्याच्यामुळं काय मिळतं, ते पहिला जो अँड गेट आहे 0 नंबरचा तो एनेबल होतो आणि आउटपुट Y0 तुम्हाला 1 मिळतो. क्लिअर. ओके, नंतर काय, नंतरचं काय, व्हेन BCD इनपुट इज ABCD इज इक्वल टू 0 0 0 1. जर ABCD इनपुट BCD इनपुटमध्ये ABCD जर इनपुट 0 0 1 असेल, नंतर ट्रेस द फिगर 4.9, मग काय होतं, द सेकंड अँड गेट विल बी एनेबल. मग सेकंड अँड गेट काय होतं, म्हणजे 1 नंबरचा जो अँड गेट आहे तो एनेबल होतो, याला 1 नंबर दिला, आणि विल प्रोड्यूस Y1 इज इक्वल टू 1. आणि त्याच्यानंतर त्याचा जो आउटपुट आहे Y1 तुम्हाला 1 मिळतं. ओके, नंतर आहे in this way each BCD input produces only one output
In this way, each BCD input produces only one output high when BCD is equal to BCD when ABCD is equal to 1 0 0 1. It is equivalent to 9 of decimal. Now the output y9 will be high. आता याच्यामध्ये असं करत करत जर आपण ABCD जर इनपुट दिला 1 0 0 1 राईट, तर त्याच्यानंतर काय होतं 1 0 0 1 दिलं तर ते 9 नंबरचा जो अँड गेट आहे ते एनेबल होतं इनपुट आणि तुम्हाला जे आउटपुट मिळतं त्याचं y9 ते मिळतं 1 हाय मिळतं. ओके, असं आहे BCD टू डेसिमल डिकोडर. याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर विचारू शकता. तुम्हाला याचं जे डिटेल आहे ते प्रॅक्टिकलमध्ये याचं टेबल तुम्हाला मिळून जाईल. ओके राईट, जर काही क्युरी असेल ट्रूथ टेबलची नंतर वाटल्यास मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर ते ट्रूथ टेबल काढून दाखवेन जर तुम्हाला गरज असेल तर. राईट, नंतर प्रॅक्टिकल जेव्हा प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक जेव्हा लिहाल त्याच्यामध्ये BCD टू डेसिमल एनकोडर आणि BCD टू डेसिमल डिकोडर आणि डेसिमल टू BCD एनकोडर याचं प्रॅक्टिकल आहे, तेव्हा तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, तर इनफ फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया द IC 7446. ओके, ते आहे ती IC आहे BCD टू 7 सेगमेंट डिकोडरची. ओके, ते बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, इनफ फॉर टुडे.